नमस्कार, मी सोष्टे गुरुजी. माझे ज्योतिषशास्त्रावरचे व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवर पाहिलेच असाल. आता नवीन विषय घेऊन आलेलो आहे. उपायतंत्राचा भाग आहे आणि तो म्हणजे घोड्याची नाल. घोड्याची नाल हा विषय अतिशय महत्त्वाचा, सहजासहजी होणारं काम आणि बिना कटकटीचं आहे. त्याच्यासाठी काही गोळा जास्त करावा लागत नाही आणि विधीपूर्वक काही जास्त करण्याची आवश्यकता भासत नाही. तर काळ्या घोड्याची नाल कशासाठी वापरतात, त्याचे गुणधर्म काय, तर काळ्या घोड्याची नाल ही दृष्टबाधा होऊ नये म्हणून वापरली जाते. ही साधारण घराच्या मुख्य दरवाजाच्या चौकटीवर उलट यू सारख्या आकाराने लावायचे. म्हणजे नॉर्मली तुम्ही अशी लावता, ते अशी न लावता अशी लावायची आणि अशी लावल्यानंतर तिची टोकं ही दरवाजाच्या इकडून दृष्टमान होऊ नयेत अशा रीतीने जायची. म्हणजे जर ती चौकडीच्या खाली आली तर ती घरातून बाहेर पडतानाही दिसतात, तर ती म्हणजेच द्वारवेध झालेला असतो. त्यामुळे ही अशा रीतीने लावावी की तिची टोकं खाली जास्त येणार नाहीत आणि चौकटीवरच बसेल. हे त्याला जे होल दिलेले असतात त्याच्यामधून ती बरोबर बसते. आता बाजारात काळ्या घोड्याची की पांढऱ्या घोड्याची नाल हे सांगणं कठीण आहे, परंतु काळ्या किंवा पांढऱ्या घोड्याची नाल चालू शकते. काळ्या घोड्याची नाल म्हणजे शनीचा रंग काळा म्हणून काळ्या घोड्याची असा तो अर्थ आहे. व त्याला इतकं महत्त्व न देता घोड्याची वापरलेली नाल पाहिजे. वापरलेला नाल जो आहे तो उपयोगात हा वापरलेला आहे. याच्या रंगावरूनही तुम्हाला दिसेल. तर हा असा हवा. आता ही का वापरावी? आता मी मगाशी सांगितलं एक कारण की दृष्टबाधा वगैरे त्याच्यावर हिचा उपयोग होतो. पण आमच्या घराला दृष्टबाधा आहे की नाही, की ज्योतिषाने सांगितलं म्हणून वापरायची? खरं काय? काहीच नाही. मग कशाला वापरायची? तर वापरण्यामागे काही उद्देश असावा लागतो. की बाबा घरात कटकट भांडणं होतात, पाहुणे रावळे आल्यानंतर लगेचच काही त्रास व्हायला लागताना दिसतो. सगळ्या पाहुण्यांना कडे वाईट शक्ती असते असं नाही, पण काहीतरी बदल झाल्यानंतर त्याचे पडसाद उमटताना दिसतात. अशी अवस्था जर असेल, अस्वास्थ्य जाणवत असेल, मन विचलित होऊन कशाकडे लागत नसेल, तर ही बाधिकाराची लक्षण आहे. आणि अशा वेळी नाल घराच्या चौकडीवर मी सांगितलं त्याप्रमाणे लावायची. कधी लावायची, कशी लावायची याबाबत ही नाल बाजारात ज्या नाली मिळतात ते सर्वसाधारणपणे बनवलेल्या असतात. त्या वापरलेल्या नसतात आणि छोट्या बिट्या कोणत्याही आकाराच्या असतात. त्यामुळे तुम्ही रेसकोर्सवर किंवा जिथे घोडे वापरले जातात अशा ठिकाणी तबेल्यातून ती नाल वापरलेल्या घोड्याची आणा. बाजारातली नाल उपयोगाची नाही. वापरलेली याचा अर्थ त्याच्यावर संस्कार झालेले आहेत असं आहे.
तर ती नाल तुम्ही शनिवारीच आणायची आहे. शनिवारी आणल्यानंतर काय करायचं आहे, मी सांगितलं तसं उलट यू आकारात लावायची आहे. आणि यू आकाराची लावायची. कधी लावायची? संध्याकाळी. संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेला दरवाज्यावर ही लावायची आहे. त्यावेळी पहिल्यांदा काय करायचं की चौरंगावर नाल मांडून तिची पूजा करायची. हळद कुंकू अक्षदा फुलं वाहून पूजा करायची. पूजा केल्यानंतर त्याचे मंत्र म्हणायचे आहेत. ओम शनैश्वराय नमः, ओम शनैश्वराय. 108 मंत्र झाल्यानंतर नमस्कार करून कुलदेवतेला नमस्कार करायला जायचं आहे. तुमच्या घरात देवार असेल तिथे, आणि कुलदेवतेसमोर परत नाल ठेवून तिचे आशीर्वाद घ्यायचे की ही मला लाभू दे. आणि तिचे आशीर्वाद घेतल्यानंतर तो नाल बाहेर लावायचा आहे. या पद्धतीने नाल लावायचा आहे. आता मी ज्योतिषशास्त्रावर ग्रंथलिखाण करत आहे. त्यामधील उपायखंडामध्ये नाल, पांढरी चिकाटी अशा ज्या काही वस्तू आहेत त्याची उपायतंत्रामध्ये संपूर्ण माहिती देणार आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.